मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भावासारखा ही अकबर आणि बिरबलची गोष्ट. अकबर बादशाह खूप लहान होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. ते खूप छोटे होते, त्यामुळे त्यांना आईचे दूध गरजेचे होते. दरबारातील एक दासी होती. तिला एक लहान मुलगा होता व ती त्याला दूध पाजत असे. ती लहान अकबरला दूध पाजायला तयार झाली. दासीचा तो मुलगा व लहान अकबर दोघांनाही दासीबरोबरच दूध पाजत असे. दासीच्या मुलाचे नाव हुसीफ होते. हुसीफ व बादशाह अकबर दोघांनीही एकाच स्त्रीचे दूध पिले होते, त्यामुळे ते दूधभाऊ झाले होते. बादशाह अकबरला पण हुसीफबद्दल आपुलकी व प्रेम वाटत असे. काही वर्षे लोटली. अकबर बादशाह झाला व देशाचा सर्वाधिक शक्तिशाली सम्राट बनला. परंतु हुसीफ एक साधारण दरबारी पण बनू शकला नाही. हुसीफची मैत्री जुगारी मित्रांबरोबर होती व काही असे मित्र पण त्याच्याबरोबर होते जे विनाकारण फालतूचे पैसे उडवत असे. एक वेळ अशी आली की जेव्हा हुसीफजवळ 2 वेळचे भोजन करण्यासाठी पण पैसे नव्हते. लोकांनी तेव्हा त्याला अकबर बादशाहकडे जायला सांगितले. हुसीफने अकबरकडे जाण्याची तयारी सुरू केली. हुसीफ दरबारात पोहोचल्यावर अकबरने त्याची अशी गळाभेट घेतली की जसा तो त्याचा सख्खा भाऊच आहे. खूप काळानंतर हुसीफला बघून अकबर खूप खुश झाला. अकबरने त्याची सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवली. अकबरने हुसीफला दरबारात नोकरी दिली व राहण्यासाठी मोठे घर, नोकर चाकर, घोडागाडी इत्यादी पण दिले. स्वखर्चासाठी त्याला प्रत्येक महिन्याला एक मोठी रक्कम मिळत असे. आता हुसीफचे जीवन आरामात व चैनीत जात होते. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. जर तुझ्या आणखी काही गरजा असतील तर संकोच न करता सांग, सर्व पूर्ण केल्या जातील, अकबरने हुसीफला सांगितले. तेव्हा हुसीफने उत्तर दिले, आतापर्यंत आपण जे काही दिले आहे ते शाही जीवन जगण्यासाठी खूप आहे महाराज. आपण आतापर्यंत मला मान सन्मान दिला व ताटपणे जगण्याची उमेद दिली. माझ्यापेक्षा जास्त आनंदी दुसरा कोण असेल? माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की देशाचा सम्राट मला आपला भाऊ मानतो. आणखीन काय पाहिजे मला तुमच्याकडून? हुसीफ डोके खाजवत बोलला. त्याच्या ओठावर उपकाराचे स्मित हास्य होते, परंतु वाटत होते की त्याला आणखीन काही पाहिजे आहे. तो बोलला, मला असे वाटते की बिरबलसारखा बुद्धिमान व योग्य व्यक्ती माझ्याबरोबर असावा. माझी अशी इच्छा आहे की जसा बिरबल तुमचा सल्लागार आहे तसेच मला पण सल्ला देणारा कोणीतरी पाहिजे. बादशाहने हुसीफच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले. त्याने बिरबलला बोलवले व बिरबलला सांगितले, हुसीफ आम्हाला भावासारखा आहे. मी त्याला सोयीस्कर जीवन जगता यावे म्हणून सर्व काही दिले, परंतु त्याला बोलण्यासाठी तुझ्यासारखा हुशार व्यक्ती पाहिजे. तर तू असा व्यक्ती शोध जो तुझ्यासारखा असेल, जसा की तो तुझा भाऊ असेल, जो माझ्या भावासाठी योग्य असेल. तुला माझे म्हणणे समजले का बिरबल? होय महाराज, बिरबल बोलला. तुम्हाला असे वाटते की एक असा व्यक्ती शोधून आणू जो माझ्या भावासारखा असेल? बरोबर, अकबर बोलला. आता बिरबल विचार करू लागला की असा कोण असू शकतो जो त्याच्या भावासारखा असेल. हुसीफ भाग्यशाली आहे ज्याला अकबर आपला भाऊ मानतो व त्याला सर्व सुख सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु बिरबलला हुसीफची ही मागणी आवडली नाही की त्याच्याजवळ पण बिरबलसारखा सल्लागार हवा. अकबर बिरबलचा खूप सन्मान करत असे व बिरबल पण बादशाहवर प्रेम करत असे, परंतु हुसीफ या लायकीचा नव्हता. आता बिरबल विचार करत होता की ही समस्या कशी सोडवावी. तेव्हा
जवळ असलेल्या पशुशाळेतून बैलाचा ओरडण्याचा आवाज आला. बिरबल लगेच उभा राहिला. शेवटी त्याला त्याच्या भावासारखा कोणीतरी मिळाला होता. दुसऱ्या दिवशी त्या बैलाला बरोबर घेऊन बिरबल महालात गेला व बादशहासमोर जाऊन उभा राहिला. तू आपल्याबरोबर बैलाला का आणले आहेस बिरबल? अकबरने विचारले. महाराज, हा माझा भाऊ आहे, बिरबल बोलला. आम्ही दोघं एकाच आईचे दूध पिऊन मोठे झालो आहे, गोमातेचे दूध पिऊन. यामुळे हा बैल माझ्या भावासारखा आहे. दूध भाऊ हा फार कमी बोलतो. जो याचे बोलणे समजून घेतो त्याला हा बहुमूल्य सल्ला पण देतो. ह्याला हुसीफला देऊन टाका. माझ्यासारखा सल्लागार मिळवण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊन जाईल. बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबरला आपल्या चुकीची जाणीव झाली. तेव्हा त्यांना वाटले की जसे त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही, तसेच बिरबलसारखा पण दुसरा कोणी नाही.